तर आई आता खसखस भाजता इथे. तर तुम्हाला मी दुपारी सांगितलं होतं का आई काय भाजी बनवणार तुम्ही? पुडाच्या पाटोड्या. त्याच्यासाठी इकडे खोबरं किसलेलं आईने, इथे कांदा आहे, इकडे खसखस भाजतोय. जो तो फोडणीचा असतं तर ते बघा इथे रेडी आहे. ही फोडणी तुम्हाला माहिती आहे, आपला ओला मसाला असतो ना, तो इथे ताईंनी रेडी केलेला आहे. आता मी समोर ना तिकडे गेली होती आईकडे त्या, तर म्हणून मग मी हे दाखवता नाही आलं. इकडे ताई पीठ मळत आहे. पीठ म्हणजे आपलं ओलं याचं बेसन पीठ. आता सगळ्यांची पद्धत वेगवेगळी आहे करण्याची. आता ह्या खसखस झाली आहे भाजून. थोडीशी भाजून घ्यायची, थोडीशीच भाजायची. ओके. आता शेंगदाणे आई शेंगदाणे हे भाजून थोडे कुटून घ्यायचे, थोडीशी जाड भदड हां, जाड असं. जाड थोडं. ओके ओके. तर आमचा बेत आज पाटोड्याची भाजी आहे, पुडाच्या पाटोड्या. आज छान आमचा असा बेत आहे. भूक काहीच नाही आहे, जाम पोट भरले. आत्ताच कॉफी पिली मी समोर आईंकडे. कांदा बारीक चिरला. आई पण छान बोलायला लागलाय. रेसिपीला जसं बोलतात त्या बघतात ना, त्या छान छान रेसिपी बघत राहतात. त्यांना माहिती आहे कसं बोलतात. कांदा बारीक चिरला. असं तांबूस तांबूस भाजायचा ते. ओके. इकडे भाऊ नाच बघा, बरं वाटते. भाऊ हाय करा. थोडं बोलू शकता का तुम्ही? आज थोडंसं आता बरं वाटते तुम्हाला? त्यांना आहे ना खूप ते जाम झाले ते एकदम, नाही का, तुम्हाला म्हटलं ॲसिडिटी झाली. आता आले त्यांना ना मस्त मुंगाचे राहायचं. हां, कांदा. हां, हे बघा आईने कसा खरपूस असा भाजलेला आहे. असं तांबूस तांबूस भाजायचा. तांबूस भाजायचा. आता खोबरं. थोडंसं खोबरं. जास्त नाही असं. कसं आहे का बघ? कसं आहे? ठीक आहे. कसं आहे. खोबरं लगेच काढलं ना, थोडंसं असं थोडंसं नावा झालं. ते शेंगदाणे. काकडे घेऊन दे मला. काकडे घेऊन सांगितलं तर मला. तर आईने याच्यात कूट टाकलेलं आहे. तुझं थोडासा जाडसर कूट केला. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. या कांद्याने तेल लावायचं का आई? मग आई कसं तेल लावत आहे. तर कोणाची अशी पद्धत आहे करण्याची नक्की कमेंटमध्ये सांगा, जसं आई करताय तसं. आता हे त्याच्यात टाकायचं. टाकायचं. ओके.
करते उलटी. ताई उलटं करा ते. बरोबर दाबलं की नाही. मध्यभागी घे मी काठावर पडतो. हां काठावर घालते बस. घे बारीक कर. पातळ करायचं का? इकडे ना येतच बरं का ते. येतच ते. बस तो होता असा हे आहे. इकडं आला ते वापस बोलून येतं वर, त्याला काढायची गरज नाही पडत. हे मटेरियल लगेच टाकू का? चिटकलं पाहिजे ना त्याला. हे बघ झालं ना, हे झालं. हां इकडे एक होतंय, इकडे एक होतंय बघा. आई कापताय. हे आपला जो हे बघा हा रस्सा आहे ना आमटीचा, त्याच्यात टाकून ताईने मला बघा पाटोडे आणून दिल्या मस्त आयत्या ह्याच्या. तरी बघा किती छान केले आहे. मी ना मस्त बसली आता. खूप दमलो आम्ही. गेलो होतो तुम्हाला दाखवलंच इकडे सगळं बाजारात आज. मग इथे पाऊस नाही पडल्यामुळे चिक 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 असं चिक अंग वाटतंय. तर आता पाटोड्या केलेल्या आहे छान. तर आता मी टेस्ट घेणार आहे कशा केल्या ताईंनी. मस्त झालं. आई तुम्ही खा. तेव्हा इकडे आई बसतील आता. त्या बनवल्या आहे आईंनी आणि ताईंनी रसा केला. इकडे बसले ताई. आता आम्ही तिघी जणी मस्त उडाच्या पाटोड्या खातोय. उडाची पाटोडी. खायचं काम चालू फक्त माझं. खाते फिरतोय. तुम्ही पण 7 ते 10 सिरियल बघता का सांगा. आई आणि ताई सिरियल बघत असतात. 7ला दशा लावलं तर 10 वाजेपर्यंत त्यांची सिरियल बघतात. हा आई. 10 वाजेपर्यंत सिरियल बघतो आम्ही. आई आता छान बोलायला लागलाय व्हिडिओमध्ये. सवय झाली आहे त्यांना 2 दिवसात. मराठी सिरियल बघतो. ते ताई सनई चौघडा ना, तर सिरियल बघतात त्या. दोघीजणी असतात सासू सुना. माझे सून माझी काळजी घेते. माझी सून चांगली आहे. मला कुठलीच काही कमतरता पडू देत नाही. मला वेळेवर सल्ला देते. तुम्ही 3 जणच राहतात. ठीक आहे होणार आपण. तर बघा आई किती छान सांगते त्यांच्या सुनाबद्दल. त्यांच्या काय म्हणत आलं. चला 2 शब्द मी माझ्या सुनाबद्दल बोलते. माझी मोठी सून पण चांगली आहे. त्या वरती राहतात. ते तिथे वरती वरती. राहते, आम्ही खाली राहतो. हां बरोबर. लहान मुलगा राहतो माझ्याजवळ. तर यांचा छोटासाच परिवार आहे. वरती राहतो. हम्म. ती पण चांगली आहे. ती पण लक्ष देते. पण या खाली राहतात. हां. तर या घरात आता इथे राहायला ताई आहे, ताईंचे मिस्टर आहे आणि आई राहतात. 3 जण राहतात आणि वरती मोठ्या ताईंच्या जाऊबाई राहतात. छान छोटासा परिवार आहे यांचा. ताई आईंची काळजी घेतात. आता त्याच्यातून काही गोष्टी होत नाही. वय झाल्यामुळे थोडे हळूहळू तरी त्या करत असतात मध्ये मध्ये त्यांना मदत. अजून आई काय वाटतं मग तुम्हाला? चांगलं वाटतं. आई आता आपण आईने मी सांगितलं तुम्ही नाशिकला आल्या का माझ्याकडे या, मस्त माझ्या घरी या. ये ना नाही. तर आजचा मेनू म्हणजे असा आहे. मला आज निघायचं आहे. 3:30ची गाडी आहे. रेल्वे स्टेशन ताई मला सोडवायला येणार आहे. तर आज जाऊ म्हटलं, कारण की परत यांची पण हाल होते. मम्मीकडे पण लक्ष देणं मला द्यावं लागतं. आणि साईचं पण साईला पण क्लास राहील उद्या. म्हटलं मग उद्यापासून आपलं रुटीन चालू राहील. तर आज मेनूमध्ये ताई तुम्हाला दाखवते मी. काही नाही. तर आजचा मेनू ताईने छान मस्त असा बनवलेला आहे. आज आमचा बेत आहे ठरलेला. छान अशी बटाट्याची भाजी झालेली आहे. इकडे पुऱ्या करणार आहे ताई आणि इकडे भात लावलेला आहे. मिरचीची भाजी. हां मिरचीची भजे मस्त ताईने भिजवून ठेवलं. आणि श्रीखंड आणलेलं आहे. भाऊ गेले ते सकाळी, त्यांनी मस्त असं छान श्रीखंड आणलं ड्रायफ्रूटचं. हां राहू दे काही नाही.
तर हे आहे. तर आम्ही थोड्याच वेळाने जेवायला बसू. ताईनं ना थोडंसं बरं नाही वाटत आहे. त्या माझ्यासोबत काल आम्ही दोघी 2 दिवसापासून खूप फिरतो आहे. तर ताईला थोडंसं सर्दी वगैरे झाली, त्याच्यामुळे अंग कसकसतं आहे. तर थोडंसं जरा तब्येत नरम गरम आहे ताईची. कारण की काय होतं, कुठे जाणं वगैरे एवढं जास्त येत नाही. तर मग थोडं फिरण्यात आलं का आणि वातावरण चेंज झालं का थोडंसं होतं नाही का. तर काही नाही, बाहेरचं पण सगळं आवरलं वगैरे, देवपूजा झाली आहे. आज मी निघणार आहे. तर 3:30 वाजता आहे गाडी. तर आम्ही दोघी 3 वाजता निघालं तरी होऊन जाईल ताई म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग आता आम्ही करणार आहोत पुऱ्या गरम गरम. ताई करताय आणि मी तळणार आहे. इथे ताईंचे काय सासूबाई राहतात. छान आहे, इकडून दोघी एकमेकींशी गप्पा मारत असतात. तर ना ताईंनी चपात्या पण बनवल्या आहे. आईंना चपाती आणि भाऊंना, आम्ही दोघी फक्त पोळ्या खाणार आहोत. इकडे पोळ्या झालेल्या आहे. बरेच जण म्हणत होते का व्हिडिओ पडत नाही तुझे, व्हिडिओ येत नाही बा. पण ना इथे ना थोडंसं लॅपटॉप आणले नाही आहे आणि त्यातल्या त्यात इथे खूप प्रॉब्लेम आहे रेंजचा. तर आता उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओ येतील. आणि जळगावचे मला माहिती आहे सगळ्यांना उत्सुकता आहे बघण्याची. बरेच जण म्हणत होते का व्हिडिओ आला नाही निशा, आम्हाला आवडेल तुझे व्हिडिओ बघायला जळगावचे. आज आम्ही मिरचीचे भजे पण करणार आहे. हे बघा, पिके मिरची आहे ते. ठीक आहे का? एकदम पिके. काहीच म्हणते ती वाटलं ती मिरची असं खाल्ला वाटला तरी ती किती. तर आता आम्ही जेवायला बसतोय. आई इकडे. आई बघा आज किती छान दिसत आहे. मस्त ब्लॅक अँड व्हाईट साडी घातलेली आहे, मस्त दिसत आहे. तर आम्ही जेवायला बसतोय. ताई छान वाढतील. आम्ही पिक्चर बघतोय, राज चालू आहे. राज भूताचा पिक्चर आहे. आज रविवार आहे ना, शांतता आहे मस्त. चल जेवण करतो मग भेटू. बघा लाईट गेलेली आहे इकडे. ताई तिकडे होत्या, क्लायंट चालू त्यांना. तर इकडे आहे आमच्याकडे कोण आलेलं आहे. तर आई सांगतील कोण आहे त्या. आई हां, त्यांची आईंची पुतणी आहे. तर इकडे दोन घर सोडून राहतात त्या. बोला. तर ना त्या आपले व्हिडिओ बघतात. त्या आपले हां. तर त्यांना आहे ना लहानपणी त्या बोलायच्या. तर ताई त्या अचानक आहे ना आई वारलं त्यांच्या. त्याच्यामुळे त्यांना ते थोडंसं एकदम सहन नाही झालं, म्हणून त्यांना बोलायचं थोडंसं प्रॉब्लेम होतो. ताई बसव. ताई विचारा काहीतरी त्यांना. मला खूप आवडतं त्या. आम्ही लग्नामध्ये भेटलो होतो. हां बोल. त्या माझ्या नणंद आहे. स्वभाव खूप चांगला आहे यांचा. तर आता मी निघते. ताईने मला एवढं साडी वगैरे घेतली. तर ताई आता हळदी करताय. आता मला निघायचं आहे. काय करताय? बाय बाय आई. या मग नाशिकला. तर आईना मी सांगितलं जेव्हाही तुम्ही गडावर याल तर आपल्या घरी या. तर ताई मी निघालेली आहे. त्या काही दिसत नाही. त्यांना बाय बाय केलं असतं, झोपेलं असतं. आम्ही आता निघालो, रिक्षामध्ये बसलोय. 3:30ची ट्रेन आहे. कोणती राही ती? मेमो. मी आता गाडीमध्ये बसलेली आहे. तिकडे बघा भाऊ आणि ताई. तर
मी नाशिक रोडला आत्ताच उतरली आहे. ह्या गाडीला हे बघा एवढं जण मेमो गाडीतून उतरलेले आहे. हे बघा हे सगळे आम्ही एवढे ट्रेनमधून उतरणं पूर्ण गाडी खाली झाली. आता वाजले आहे मी बघा 4:30 पावणे 5ला बसली होती. एका साईडला थांबली, नाही तर खूप फास्ट होती ही गाडी, पण खूप ठिकाणी थांबली. म्हणजे इतकं हे झालं ना, बोर झालं. आणि आता वाजले आहे 9 वाजले. तर आता मी इथे बस स्टँड आहे म्हणजे नाशिक रोडचं, तिथे मी बसमध्ये बसते आणि साईला निमणत घ्यायला बोलवते. हे तर दुकानात असते. तर तुम्हाला दाखवते मी गर्दी बघा. उतरले आता मी उतरलेली आहे. बसमध्ये खूप गर्दी होती म्हणून मला फोन नाही काढता आला. तर आता मला साई आला घ्यायला. हे बघा साई गाडी चालवतोय. आत्ता मला असं छान वाटतंय मी नाशिकला आली आहे. तर नाशिकला बघा पाऊस आहे, ओलं दिसत असेल तुम्हाला, जोरात नाही आहे पण ओके. इकडनं मम्मीच्या मार्केटचा रस्ता आहे बघा, हा पहिला गेट म्हणतात त्याला. तर आता आपण मी तर तुम्हाला मम्मी पण दाखवते. आता मम्मीकडे जाईल, 5-10 मिनटं बसेल, लगेच घरी जाईल. कारण की मला खिचडी टाकायची, कारण की गरम गरम यांनाही भूक लागलेली. म्हटलं येतेच. तर मी आले आहे घरी. मी पहिले मम्मीकडे आली, म्हटलं मग नंतर माझ्या घरी जाऊ. तर मम्मीला 2 दिवस भेटली मी. साई मी आता घरी आली. साईला 2 दिवसापासून तुला वाटत व्हिडिओ पडले नाही आहे. तेच साईला आता मी म्हटलं पहिले तो व्हिडिओचं काम कर. त्याला व्हिडिओ दिले मी. मम्मी झोपलेली आहे. मम्मा हाय कर. थोडी जरा बरी दिसते बघा, छान दिसते मस्त भेटायला. तर हे बघा मम्मीचं घर. मम्मी आहे झोपलेली. आता चालली आहे घरी. साईला म्हटलं मला तू सोड घरी, कारण की ना आता घरी जाते, फ्रेश होते, म्हणजे बरं वाटेल मला खिचडी टाकायची गरम गरम. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी एंड करते आहे. जळगावचा तुम्हाला कसा वाटला, म्हणजे तिकडचं घर, माझ्या नणंदबाई, त्यांच्या सासूबाई, माझ्या नणंदबाईचे मिस्टर. तर मी तिथे थोडंफार तुम्हाला दाखवलं फिरायचा वगैरे. थोडंसं आम्ही फिरायला गेलो. थोडंसं तब्येत ना नरम गरम होती ताईंची पण, म्हणून आम्ही जास्त हे नाही केलं फिरायला. आणि भाऊंची पण होती, नाही तर मग ते भाऊने आम्हाला फिरवलं असतं. तर छान आजचा व्हिडिओ तुम्हाला, आजचा नाही एवढ्या दिवसाचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. साई बाय कर. बाय.